नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र सरकारकडनं जे आहे अतिशय मोठा आता डाव रचला जात आहे. एस सी समाजातील लोकांमध्ये किंवा जे मागासवर्गीय प्रवर्गातून लोक येतात त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम जे आहे इथे असणाऱ्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहे की काय असं दिसून येत आहे. तर नेमकं असं काय घडलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ज्या बीडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जवळपास 1 लाखापेक्षा जास्त भीमसैनिक जमले होते आणि तिथले सोशल मीडियावरती व्हिडिओ फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. तर नेमकं प्रकरण काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की सध्या महाराष्ट्र शासनाकडनं एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजे एस-सी समाजाचं जे आरक्षण आहे मित्रांनो, किंवा एस-सी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये जे आहे गट पाडण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्या आरक्षणामध्ये जे आहे मित्रांनो, त्यांनी असं ठरविलेलं आहे की त्या ठिकाणी जे आरक्षण मिळणार आहे त्यामध्ये प्रवर्ग पाडायचे आणि त्यानंतर अ ब क सारखे प्रवर्ग पाडून आरक्षणाचं वर्गीकरण करायचं. आणि त्यामुळे बौद्ध समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि त्याचसोबत इतर समाजाचे लोक म्हणजे चर्मकार बांधव असतील आणि त्याचसोबत इतर समाजाची जी लोक असतील ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे. परंतु मित्रांनो, या सर्व गोष्टीचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसणार असेल तर तो बौद्ध समाजाला बसणार आहे. आणि त्याच कारण आहे की देवेंद्र फडणवीस सरकार. कारण देवेंद्र फडणवीस सरकार यांनी जे आरक्षणाचं प्रवर्गीकरण करत असताना त्या ठिकाणी जे आहे आरक्षणाचे गट कसे पाडायचे आणि का पाडायचे हे जर ठरवायचं तर त्यासाठी त्यांना कुठलाही निष्कर्ष भेटत नव्हता की जेणेकरून बौद्ध समाजाचं नुकसान होईल. परंतु त्यांना एक मुद्दा हाती लागला आणि त्यांनी काय केलं तर थेट त्या ठिकाणी जे आहे आरक्षणामध्ये प्रवर्गीकरण करण्यासाठी त्यांनी थेट त्या ठिकाणी जे आहे इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचे त्या ठिकाणी जो काही ॲडमिशन होते त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वी इंजिनिअरिंगमध्ये बौद्ध समाजाच्या किती तरुणांनी इंजिनिअरिंग केली हा त्या ठिकाणी डाटा उचलला आणि त्यानंतर त्यांनी आरक्षणामध्ये प्रवर्ग करण्याचे ठरविले. आणि त्यांनी सांगितलं की ज्या समाजाच्या मुलांनी जास्त इंजिनिअरिंग केली असेल तो समाज प्रगत झाला आहे असं त्यांनी गृहीत धरलं. आणि त्यामुळे या गोष्टीचा सर्वात मोठा फटका जो आहे बौद्ध समाजाला बसताना दिसत आहे आणि त्यामुळे बौद्ध समाज आक्रमक झालेला आपल्याला दिसत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती बीड या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जे आहे मित्रांनो बौद्ध समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आक्रमक होत त्या ठिकाणी जमा झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि त्याचसोबत आरक्षणाचं जे उपवर्गीकरण होणार आहे ते लवकरात लवकर बंद करा किंवा हा जो खेळ लावलाय तुम्ही एस-सी समाजामध्ये तो काही लवकरात लवकर बंद करा असं त्या ठिकाणी सरकारला सांगत बौद्ध समाजाने त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवरती तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.